नमस्कार ट्रेडर्स. निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू आपण 7 ऑक्टोबर 2024साठी आणि येणाऱ्या आठवड्यासाठी पण बघणार आहोत. मार्केटमध्ये गेल्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग आलं. आता पुढच्या लेवल आपल्या काय असतील याचा आपण अभ्यास करूया. जर निफ्टीमध्ये बघितला तर ही जी मी ट्रेंडलाईन मारली आहे बघा, हे बघा, ही दिसते नाही, ही ट्रेंडलाईन आता फार चांगलं काम करण्याची शक्यता आहे. आता इथूनच मार्केट जर बाउन्स झालं आहे, इथून म्हणजे उद्या समजा थोडं गॅपअप झालं किंवा फ्लॅटहून वर चाललं तर इथून मार्केट साधारण इथंपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे 25,380 पर्यंत जाऊ शकतं. या ट्रेंडलाईनपासून पुन्हा एकदा म्हणजे मी इथं तुम्हाला हे करून दाखवतो, प्राईस टॅग करून दाखवतो. साधारण इथंपर्यंत येईल, 25,370 ते 25,380च्या आसपास येईल आणि इथून पुन्हा एकदा असं मार्केट खाली येईल आणि मग ही ट्रेंडलाईन क्रॉस करून वर जाईल. जर त्याला वर जायचं असेल तर म्हणजे पहिला इथं एकदा तो रेजिस्टन्स घेणारच काही झालं तरी 25,360 ते 25,380च्या मध्ये, आणि तिथून पुन्हा खाली येऊन आणि एकदा ही ट्रेंडलाईन ब्रेकआउट करून जाईल. मग ते काय लगेच सोमवारी होईल असं नाही. सोमवारसाठी जर बघायचं झालं तर पहिल्यांदा आपण आहे इथं फ्लॅट ओपन झालं आणि वर चाललं मार्केट तर 25,360 पर्यंत, म्हणजे 25,360 ते 25,380 पर्यंत जाऊ शकतं. आता समजा मार्केट गॅपअप झालं तर ते साधारण 25,360 एवढ्या वर गॅपअप झालं तर तिथे एकदा सेलिंगचा ट्राय मी नक्की करेन. आणि जर रिव्हर्सल कॅन्डल मला दिसली तर हे शब्द नीट ऐकत जावा. डायरेक्ट मी सेलिंग करेन हा विषय महत्त्वाचा नाही. तिथं मला एखादा रिव्हर्सल कॅन्डल दिसायला पाहिजे, एखादा पॅटर्न दिसायला पाहिजे तर मी सेल करणार. तर ही जी लेवल आहे 25,360 ते 25,380 ह्याच्या आसपास गेली की पुन्हा एकदा मी सेलिंग करण्याचा प्रयत्न करेन. आता मार्केट कधी बाईंगला येणार, जोपर्यंत ही ट्रेंडलाईन क्रॉस होऊन याच्यावर एक 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होत नाही तोपर्यंत मी बाईंग साईडला जाणार नाही. हे माझं पहिलं तत्व. आता समजा मार्केट गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपनहून खाली आलं, फ्लॅट ओपनहून जर खाली येऊन परवाचा लो ब्रेक केला 24,900 किती आहे, 24,966.80 म्हणजे 24,966, हा जर लो ब्रेक केला त्याच्याखाली एक 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली तर मग इथं पुढचा ट्राय करणार मी. डायरेक्ट माझं टार्गेट 24,850 ते 24,750च्या मध्ये कुठेतरी असेल. 24,850ला मी प्रॉफिट बुक करेन, कारण तिथून मार्केट पुन्हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. 24,750 ते 24, आणि समजा गॅप डाऊन खूपच झालं मार्केट आणि ते 24,750 आणि 24,850च्या मध्ये कुठेतरी झालं तर मी नक्की इथं एखादा बायचा ट्रेड घेईन. त्याला माझा स्टॉप लॉस 24,750चा लो आहे तर 24,720चा स्टॉप लॉस असेल आणि 24,720ला स्टॉप लॉस टाकून मी 24,750 ते 24,850च्या मध्ये कुठेही मला बाईंगची संधी मिळाली तर तिथं मी बाईंग करणार, एखादी बुलिश कॅन्डल मिळाली तर, आणि 24,720चा स्टॉप लॉस लावणार आणि 1:2चा रेशो घेण्याचा प्रयत्न करणार. हा झाला इंट्राडेचा व्ह्यू. आता आपण जर डेलीचा व्ह्यू बघितला तर डेली चार्ट काय सांगतोय बघा. डेली चार्टमध्ये आहे कंटिन्युअस 1 2 3 4 5 दिवस मार्केट डाऊन साईडला आहे. आता मार्केट आपलं काय म्हणणं की 24,750च्या आसपास मार्केट इथं थांबेल. अजून एक मार्केटचा व्ह्यू असा आहे, आता इथं मार्केट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते डायरेक्ट 23,245ला. 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज हे रेड जी लाईन दिसते आहे ही 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तर पहिल्यांदा 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेक केलं आणि त्याच्यानंतर रिटेस्ट पण केलेलं आहे ते 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज, आणि 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा या ठिकाणी ब्रेकडाऊन दिलेला आहे. तर 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजला पुन्हा एकदा रिटेस्ट करायला वर गेलं तर जास्तीत जास्त किती जाऊ शकतं, 25,070 25,080 इथंपर्यंत. पुन्हा तिथनं खाली आला तर 25,750 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आता 25,750 ही जर लेवल ब्रेकडाऊन मिळाली तर वीकली कॅन्डलला जर आपण गेलो तर आपल्याला 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज साधारण 24,500च्या आसपास मिळेल. म्हणजे 24,480 ते 24,500 ही 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज वीकली रेंज आहे. त्यामुळे वीकलीला इथं सपोर्ट घेण्याची दाट शक्यता 24,500च्या आसपास आहे. जर 24,750ला सपोर्ट मार्केटनं घेतला नाही तर, आता हे कसं असते, 24,750ला कदाचित इंट्राडेला ब्रेकडाऊन करून 24,500 पर्यंत येऊन पुन्हा वीकली कॅन्डल क्लोज होईपर्यंत पुन्हा 24,750च्या वरती क्लोज होऊ शकते. कारण 24,500 ही जी लेवल आहे ही वीकली 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि शक्यतो ही ब्रेक व्हायचा खूप अवघड आहे, इतकं सोपं नाही आहे ब्रेक करणं. त्यामुळे इथं एखादा सपोर्ट नक्की घेईल. पहिला सपोर्ट आपण बघायचा 24,750ला. 24,750 नाही सपोर्ट घेतला निफ्टीनं तर पुढचा सपोर्ट असेल 24,500 जो की स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि वीकली 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज मग त्याच्या खाली 23,285 आसपास. मग ते दोन्ही येत आहे, म्हणजे 23,250 ही जी लेवल आहे ही म्हणजे साधारण 23,000 धरा, 22,900 ते 23,200-300 ही जी लेवल आहे ही वीकली 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज येते आणि डेलीला 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज येते. त्यामुळं हे बघा, हे डेलीला 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज इथं दाखवते 23,241 म्हणजे 23,245, बी प्लस आहे 23,241 म्हणजे 22,900 ते 23,300 असं आपण धरूया.
22,900 ते 23,300 ही फायनल लेवल आहे, जिथं मार्केटला खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण इतक्या खाली मार्केट लगेच येण्याची शक्यता दिसत नाही आहे. पण काय मागच्या एका आठवड्यामध्ये मार्केट किती मारलं बघितलं तुम्ही, त्यामुळे अजूनसुद्धा खाली येऊ शकतं. मार्केट कुठं जाईल हे आपल्याला माहीत नाही. आपण फक्त मार्केटचं ॲनालिसिस करू शकतो आणि त्या ॲनालिसिसच्या आधारावर काही ठोकताळे बांधून आपण पुढची मार्केटची चाल काय असू शकते याचा विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करून ट्रेड घेऊ शकतो. हाच विचार करून जर बघितलं तर 23,750 ही इम्पॉर्टंट 24,750 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. त्याला जर ब्रेकडाऊन मिळाला तर मी जे सांगितलं डेलीच्या लेवल, एक विकलीला 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज 24,500 ब्रेकडाऊन मिळाला तर डायरेक्ट 22,900 ते 23,300 तिथं आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट मिळणार. आता समजा इथून मार्केट वर गेलं तर सोमवारी आपल्याला मी सांगितलं ट्रेंडलाईन जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मी बाईंगमध्ये जाणार. ट्रेंडलाईन क्रॉस होऊन वर गेला तरच मी बाय करणार. तेव्हा बाईंग साईडचे आपल्याला क्लिअर झालेले विषय, सेलिंग साईडचे क्लिअर झालेले. आता आपण बँक निफ्टी बघूया. त्याला 20 डे 50 डे दोन्ही ब्रेक केलेला आहे. आता 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजला बँक निफ्टीनं रिटेस्ट केलेलं आहे. तो 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज आता बँक निफ्टीचं किती आहे बघा बरं, तर ते आहे 52,573 म्हणजे 52,600च्या आसपास. त्यामुळे पुन्हा एकदा रिटेस्ट करायला तिथं जर गेला किंवा गॅप अप होऊन तिथंपर्यंत पोहोचला तर तिथं एकदा सेलिंग येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डेलीला 52,600 ते 52,700च्या दरम्यान एकदा सेलिंग येणार वर गेलं तर. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन 51,340 ही लेवल जर मार्केटनं ब्रेक केली तर सोमवारचं टार्गेट पहिलं आपलं जे असेल ते 50,930. 50,930ला जर ब्रेकडाऊन मिळाला तर डायरेक्ट 50,000ला सपोर्ट आहे. आणि 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजचा विचार केला तर 49,367 ते 49,388 म्हणजे 49,400च्या आसपास सपोर्ट आहे. 49,300 ते 49,400 असं आपण धरूया. 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज जर डेलीला सपोर्ट बघितला आपण तर या ठिकाणी बँक निफ्टी चांगल्या पद्धतीचा सपोर्ट घेऊ शकतो. आहे असं सेलिंग कंटिन्यू राहिलं तर. समजा सेलिंग कंटिन्यू नाही राहिलं, मार्केट गॅपअप झालं तर 51,800 ही जी लेवल मी इथं लिहिलेली आहे, या ठिकाणी लिहिलेली आहे लेवल 51,800 क्रॉस केल्यानंतरच मी मार्केटमध्ये तेजी करणार, तोपर्यंत करणार नाही. मग त्यावेळी माझी टार्गेट 52,200 ते 52,600पर्यंत असू शकतं. मार्केटमध्ये मी कॉल साईडला जाणार ते फक्त 51,800 क्रॉस केल्यानंतर. नुसतं क्रॉस केला नाही तर तिथे 5-10 मिनिटाची कॅन्डल व्यवस्थित सस्टेन व्हायला पाहिजे आणि मार्केट रिटेस्ट केल्यानंतर मी त्या ठिकाणी बाय करेन. मी ब्रेकआउट ट्रेडर नाही, त्यामुळे ब्रेकआउट झाल्यानंतर लगेच उडी मारायची, गडबड करायची. ब्रेकआउट होऊन थोडं वेळ द्यायचा, सस्टेन होऊ द्यायचं मार्केट आणि तिथून पुन्हा एकदा आपल्याला रिट्रेसमेंट मिळाली की एंट्री करायची, म्हणजे आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे 51,800 ही अति